नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील बांबळेवाडीत भीषण पाणी टंचाई जाणवते। जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी येत नसल्यानं ग्रामस्थ मेटाकुटीला आलेच व खर्चानं टँकर मागवून तहान भागवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। 1 ते 1.5 किलोमीटरची पायपीट करत पाणी भरावं लागतंय। दरम्यान प्रशासनानं तात्काळ लक्ष घालत पाणी पुरवठा करणाऱ्या महिलांकडे लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। महाराष्ट्रात सध्या पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे आणि पावसाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील जे सर्वत्रिता टाकेत येथील जे बांबळेवाडी आहे गुरुग्रामच्या त्या हद्दीतील आपण बघू शकतो हे चित्र आहे। या येथील ज्या नागरिकांना आहे ज्या महिला आहेत त्या 1 ते 1.5 किलोमीटर त्यांनी पायपीट करत एका खासगी विहिरीत जे ते पाणी भरत आहे। आपण बघू शकतात की महिला आणि लहान मुलं देखील येथे मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते येथे पाणी भरण्यासाठी येत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून यांचा जो तो पाणी प्रश्न जो अजून मिटला नाही। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काही नेमकी काय समस्या आहे तुमची। आमच्याकडे पाणी नाही आणि टिपाडावर पाणी घ्यायला लागते, टँकर बोलवायला लागते। 100 रुपये टिपाडानं पाणी घेतोय आम्ही। तुमच्या गावाची जलजीवनची योजना आहे त्या योजनेचं पाणी तुम्हाला अजून भेटलं का नाही? काय तर ते शिवरात्रीपर्यंत भेटत, इथून पुढे भेटतच नाही, पाणीच नाही भेटत। 15 दिवसानं पाणी येते। यांची जी आस आहे ती शासनाकडे लागलेली आहे। आता शासन जे आहे ते यांच्या या समस्येकडे लक्ष देणार का? शैलेश पुरोहित, TV9 मराठी।